अगं नाही ग. माझ्या मुलाला वेड लागले, या प्याडीला वेड लागले. नेसले नेसते पैठणी थोडी ग, आज होळी ग. नेसते नेसते. आज तुझं वेड हे मी बाहेर काढणारच. चल चल, तुला सायकॅट्रिस्ट येते. चल. अगं आई अशी काय वागते? सगळे लोक बघतायत आपल्याकडे. मॉम प्लीज असं वागू नकोस. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. आय एम ॲब्सोल्युटली परफेक्ट. प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आई माझ्यात. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. प्लीज लिसन टू मी. पॅड्या, तू इंग्लिश बोलतोयस याचा अर्थ तुझं वेड गेलं असं नाहीये. अरे आजकाल काय अरण्या आणि संदीप पण इंग्लिश बोलतो. हे बघ मॉम, मला खरंच वेड लागलेलं नाहीये. तुम्हाला काय या वेड्यांच्या डॉक्टरकडे घेऊन आली आहे? अरे काय करणार, त्याचं घर चालत नाहीये बाळा, रोजगार नाहीये त्याच्याकडे. असं काय करतोयस तू? आता ना एक शब्द जरी तोंडात बाहेर काढलास ना. आई तुला वेड लागलंय. वेड शब्द तोंडात नाही तर कुठं? अशी कानाखाली आवाज दे ना तुझ्या. डॉक्टर, आई शपथ. अरे डॉक्टर कुठे? हा एक मिनिट जागेवर राहील तर. डॉक्टर 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 डॉक्टर, ये डॉक्टर डॉक्टर क्या है? डॉक्टर डॉक्टर, डॉक्टर का मतलब डॉक्टर है. चला डॉक्टर डॉक्टर खेळूया. अरे वा. डॉक्टर 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 डॉक्टर. मी आता काय करू शकतो तुमच्यासाठी? बोला. ए तू काय करणार आहे? कंपाऊंडर? हा जा डॉक्टरला बोला. मी स्वतःच डॉक्टर आहे. सांगितलं ना, वेड्यांचा डॉक्टर, डॉक्टर शहाणे. मग त्या हसल्या आता त्या रेणुका तुमच्या कोण? ए शहाणे. सॉरी 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 ए सॉरी सॉरी. सांगितलं ना, मी डॉक्टर शहाणे. चल ना, जास्त फालतूगिरी करू नका ना. जा ना, डॉक्टरला बोलव ना. कशाला कंपाऊंडर वगैरे भाव नाही खातो? तर काय? एकदा आम्हाला जायचंय लवकर घरी. अरे सांगितलं ना, मी मगाचं ना तेच तुम्हाला सांगतोय. मी डॉक्टर शहाणे. येस येस येस, आय गॉट इट, आय गॉट इट, आय गॉट इट. डॉक्टर शहाणे. थांबा थांबा, जाऊ नका. काय तुम्ही किती हाका मारला? कुठे होतात? अहो मी इथेच होतो, वीकच्या खाली. इथेच इथेच इथेच. बोला, काय करू शकतो मी? डॉक्टर, हा माझा मुलगा पॅडी. ओहो पॅडी. डॉक्टर 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 डॉक्टर. हॅलो हॅलो डॉक्टर, गुड मॉर्निंग. हाऊज लाईफ डॉक्टर? हाऊ आर यू डूइंग? येस, एकदम फंटास्टिक, मस्त मजेत. अहो किती छान आहे हो तुमचा मुलगा. याला वेड लागले. काहीतरीच बोलू नका. अहो किती गोंडस दिसतोय तो, बघा. मी तेच सांगतोय, मॉमला तर ऐकतच नाहीये ती. नाही मी मला मान्य आहे. तुम्ही याला काही प्रश्न विचारा. एक मिनिट. बस हा. बस बस तू. हा. नाही नाही, काही 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 घाबरू नकोस. पॅडी, मला सांग तुझं नाव काय? डॉक्टर, माय नेम इज पंढरीनाथ गोविंद विठोबा कांबळे. तुम्ही आता याला विचारा, हा. तू कोण आहेस? पॅडी, तू कोण आहेस? डॉक्टर, मी एक कपाट आहे. बघा. काय? कपाट? हो, मी कपाट आहे. अहो याला काय वेड लागलंय? तुला काय वेड लागलंय? मगातपासून तेच सांगते ना की याला वेड लागलंय म्हणून. हो हो, नाही नाही नाही, एक एक मिनिट, एक मिनिट. नाही पण मला सांग पॅडी, तुला का असं वाटतंय की तू कपाट आहेस? डॉक्टर, मला असं वाटत नाहीये. मी खरंच कपाट आहे. कशावरून? याच्यावरून. तुम्हाला फणी हवी आहे? ही घ्या फणी. हा? तुम्हाला पावडर हवी आहे? हा घ्या पावडर. तुम्हाला डिओ हवाय? डिओ. डिओ यांना डिओ. हा घ्या डिओ. हा? तुम्हाला आता हे उघडा. हे काय? हा मागचा ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये छोटासा आरसा आहे. त्याच्यात बघा आणि तुम्ही भांग पाडा. ऐकलत काय बोलला? हो. मागचा ड्रॉवर. नाही 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 नाही, म्हणजे तो, हे बघा, हे बघा, तो मागचा ड्रॉवर म्हणाला इथपर्यंत तो मला नॉर्मल वाटतो. पण पुढे काय म्हणाला तो? काय? की तुम्ही केस विंचरा, हे ॲबनॉर्मल आहे.
मग? अहो डॉक्टर, ह्या सगळ्या वस्तू तो स्वतःला कपाट म्हणून खिशामध्ये ठेवतो. तुम्हाला सांगते मी ना खूप थंड आहे ना म्हणून हे सगळं सहन करते. तुमचा विश्वास बसत नाहीये ना? तुम्ही एक काम करा, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये हात घाला. अरे वा वा वा, मिशनचं चॉकलेट. झुरळ आहे ते. खिशात झुरळ घेऊन फिरतो. झालं. अहो स्वतःला वाळवी लागू नये म्हणून हा मुलगा 2 महिन्यानंतर प्रायमर फासतो अंगाला. ही केस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले हो. अरे यार कुठे गेले डॉक्टर? डॉक्टर कुठे? डॉक्टर डॉक्टर कुठे? कुठे गेले डॉक्टर? आता ह्याच्या वयाची मुलं आता सध्या व्हॉट्सअपवर जातात, फेसबुकवर जातात आणि स्वतःचे फोटो अपलोड करतात. मग? हा कार्टा झोएल एक्सवर स्वतःचे फोटो टाकतो विकण्यासाठी. अहो 2 महिन्यापूर्वी स्वतःच गेला होता 2दा भंगारवाल्याकडे. भंगार? मग डॉक्टर, मग रिकामा कपाट काय करणार ना बिचार. ह्यांनी मोडून टाकण्यापेक्षा मी स्वतःच गेलो मग भंगारवाल्याकडे. मला खरंच आता सहन होत नाहीये. मी ना खूप थंड आहे ना म्हणून हे सगळं सहन करते. अहो तुम्हाला सांगते आत्ताच त्याला शाळेतनं काढून टाकलं. का 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 काय का फाईल म्हणू नका, डस्टर म्हणू नका, चॉक म्हणू नका, स्वतःच कपाट आहे म्हणून घरी घेऊन येतो. म्हणजे तू चोरी करतोस? नाही डॉक्टर, मी चोरी नाही करत डॉक्टर. ह्या सगळ्या वस्तू नीट जपून मी कपाटात ठेवतो. हे घ्या तुमचा स्टेथोस्कोप. म्हणजे तू चोरलास? नाही डॉक्टर, तुमचा तो टकलू कंपाऊंडर आहे ना, तो चोरेल म्हणून तो स्टेथोस्कोप मी नीट जपून ठेवला होता कपाटात. अहो झोपत नाही रात्र असे डोळे सताड उघडे असतात. तर काही काळजी करू नका. पॅडी. नाही डॉक्टर कपाट कसं झोपणार डॉक्टर? मग कपाट झोपल्याच्या नंतर त्यातनं कोणी काही चोरून नेलं तर, म्हणून मी डोळे असे सताड उघडे ठेवून झोपतो. काळजी करू नको. आता या कपाटाची किल्ली माझ्याकडे आली आहे की नाही? आता ही किल्ली मी फिरवतो, मग कपाट बंद. ही फिरवली किल्ली. किल्ली कळलं मॉम तुला. बघ डॉक्टरना पण पटलं की मी कपाट आहे ते. डॉक्टर कुठे गेला? डॉक्टर आले डॉक्टर आले. बसा, या डॉक्टर आले. डॉक्टर ही बाई तुम्ही फ्रीज डबल डोर. डबल डोर. फ्रीज. हिला काय वेड लागलाय का? बघा, हिला वेड नाही लागलं तर काय लागलं? ही बाई स्वतःला फ्रीज म्हणते. मला सांगा, एवढं चांगलं कपाटाचं घराणं असताना स्वतःला फ्रीज समजते. आता कपाटाची आई कधी फ्रीज असू शकते का? शक्यच नाही. मग पण फ्रीज का तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही फ्रीज आहात? हे काय माझ्याकडे बघा, काय भाजी आहे, फळे आहेत आणि रात्रीचा भात सुद्धा आहे. भात आणि आत. आलं लक्षात आलं माझ्या. एक कपाट, एक फ्रीज. एक काम करा, तुम्ही आहे ना या पॅडीच्या बाबांना घेऊन या. सॉरी, तुम्ही आहे ना या कपाटाच्या बापाटाला घेऊन या. सॉरी, या कपाटाच्या बापाला घेऊन या. म्हणजे त्याच्याशी थोडस डिस्कस करतो मी. ते कसं शक्य आहे? काय झालं? त्यांना कुठून शोधून आणणार? का हरवलेत ते? नाही, हरवले नाही. मग? गेल्या महिन्यात विकलं ना त्यांना. विकलं? हो, का? कारण ते टीव्ही होते ना, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. आता आम्ही नवीन कलर टीव्ही घेणार आहे. असा मोठा 49 इंचेसचा एकदम LCD टीव्ही, फ्रीज, हा कपाट. आलं. मला एक सांगा, तुमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तुमच्या घरात कोणी वडीलधारी आहे का व्यक्ती? आहे ना. माझा मोठा भाऊ आहे. तो सतत खिडकीत बसलेला असतो. का? तो कुंडी आहे. कालच आम्ही गुलाबाचं झाड लावलंय. कुंडी. तुम्ही तर मला कोंडीतच पकडलाय आता. डॉक्टर आलं. एकंदरीत माझ्या लक्षात आलेलं आहे. पॅडी, कपाट. एक काम कर, तुझा चोर कप्पा उघड. असं काय करता डॉक्टर? अहो तुम्हीच नाही का मग अशी किल्ली लावून कपाट बंद केलं? हो, सॉरी. हे काय सेन्सर? याला काय अर्थ? तुम्ही कपडाला सेन्सर लावलं, कपडाला सांगायला पाहिजे ना तुम्ही. सॉरी,
मी कपाटाला सेन्सर लावलाय. हे घ्या, चोर कप्पा उघडला, चोर कप्पा. चोर कप्पा उघडला. ओ काका, ओ डॉक्टर, ओ मला इंजेक्शन देतात, याला सांगा. ओ मला भीती वाटते ओ काका, ओ रडू ताई मला इंजेक्शन देतात, याला समजवा, मला इंजेक्शन नका देऊ. याच्या आईची. आता तुम्ही याच्या आई. यांच्या करता हे ड्रॉप आहे आणि हे ड्रॉप्स आहेत. चला तुमचा डीप फ्रीजर उघडा. वा चला आता तुमच्यावरती एक प्रयोग करतोय. नीट गांभीर्याने ऐका. तुम्ही आता सामान्य माणूस आहात. तू पण सामान्य माणूस आहेस. तू आता कपाट नाहीयेस, तू पॅडी आहेस. कोण आहेस? सपाट. हे कपाट नाहीये, हा मी पॅडी आहे. शाबास. तू आता पॅडीची आई आहेस. तू फ्रीज नाही आहेस. कोण आहेस तू? पॅडीची आई. हे बरोबर आहे. आता ठरलंय ना मग. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्हाला जर भास झालाच की आपण वस्तू आहोत तर लगेच स्वतःला बजावायचं की आपण माणूस आहोत. कोण? माणूस आहोत. आता डोळे उघडा. काय फ्रेश वाटतंय ना, एकदम नॉर्मल वाटतंय. डॉक्टर, डॉक्टर थँक्यू, तुम्ही मला कपाटातून बाहेर काढलं आणि मला फ्रीज मधून बाहेर काढलं. अहो काय उगाच कशाला आभार मानताय. माझी ती ड्युटीच होती. हा पण कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्हाला जर कधी असं वाटलंच की आपण काही वस्तू होतोय तर मात्र लक्षात ठेवायचं की आपण माणूस आहोत. ओके थँक्यू. चला. हो काला, हो काला, काला, काला. गजर गजर विठूचा आहे. काय हो काय करता तुम्ही डॉक्टर? अहो सांगितलं ना, हा घड्याळाचा गजर आहे. म्हणजे अहो मी घड्याळ आहे. हो डॉक्टर ऐका. हो कपडे टाकले नाही, मशीन उघडी ठेवली, तुम्ही पिन लावा ना. मम्मी काय अगं डॉक्टर, हे बघा आता ही स्वतःला वॉशिंग मशीन करत. अगं अगं आई, आपलं चांगलं कुकरचं घराणं, आपण शिट्ट्या वाजवायचं. त्याला उठत नाही. हे अरे जाड्या उठत नाही. हा 2015 मधली कॉपी आहे का कुंभकर्णाची? हे जाड्या उठे. हे जाड्या पहिला वाघ कपडे घालून झोपलाय वाटतं. हे जाड्या उठे. हे जाड्या उठे. हे जाड्या उठ. आयला मरू दे. आयला आपण चोरूया काहीतरी. कोण नाही. मी तुझं स्वप्न आहे. मी तुझं स्वप्न आहे. मी तुझं स्वप्न आहे. मी तुझं स्वप्न आहे. मला का मारलं? मला काय मारलं? माझं स्वप्न एवढं समोर तुकडं. अरे माझी स्वप्न मोठी आहेत. कळलं का? कोण असतो? खरं सांग, कोण असतो? मी चोर आहे. चोर चोर चोर. कोण आहेस? चोर चोर. बाबूजी, बाबूजी वो आ गया, बाबूजी वो आ गया, बाबूजी वो
अरे तू काय भाईसाटला का काय? तू खरंच चोर आहेस. हा मी चोर आहे. तू खरंच चोर आहेस. चोर आहे. मला माफ करा, मला माफ करा. मी तुमच्या पाया पडतो, मला नाही, माफ मी करा. तुझ्या पाया नाही, पडतो. मी पाया मी पडतो. पाया पडतो. नाही, मी मी पाया पाया पडतो. पडतो. मला माफ कर. मी चोर म्हटलं, चोर, थोर नाही. मी चोरच बोलतो. ह्या वेळेला चोरच येणार. थोर आपल्या घरी झोपलेले असतात. अरे कुठे होतास तू इतके दिवस? हा येणार म्हणून मी शनी शिंगणापूर सारख्या घराची दारा खिडक्या उघडी ठेवलेली माहितीये, तुला त्रास नको व्हायला म्हणून. मी खोंशी चोर आहे, खोंशी चोर आहे. हा सांगतोय. बोल बोल तू बोल. अरे मला फक्त वरून खालपर्यंत तुला न्याहाळायचं. बोल तू. वाईट नजरेन बघायचं नाही. हा सांगतो तुला. हा नाही नाही कसं आहे, मला ना पुढच्या सिरियल मध्ये चोराचा रोल करायचा आहे म्हणून मी वर्किंग करतोय आता. सिरियल मध्ये काम करतो तुम्ही? मला ओळखलं नाही तू? अरे मी सुप्रसिद्ध अभिनेता मदन मोरे. हे बघ, नाव ना मदन मोरे असं असेल. मदन मोरे नाही नसेल. नाही ऍक्च्युली ते मदनच होतं, पण डांग्या खोकल्याने सगळं घोळ केला. हो, डांग्या खोकला. आत्याला झालेला. नाव ठेवताना नेमकी खोकली. कसं झालं? मादन. सगळं बोलायला लागलं मादन आला, मादन आला. मग ते मादन झालं माझं नाव. तुला माहितीये का, हे नाव कमी शिवी जास्त वाटते. सगळे तेच बोलतात माहितीये. तुला माहितीये का, हे नाव कमी शिवी जास्त वाटते. सगळे तेच बोलतात माहितीये. तू ऍक्टिंग पण तू कधी दिसला नाही टीव्ही वर. कुठं म्हणजे मी संपूर्ण इंडस्ट्रीत वन लाईनर ऍक्टर म्हणून फेमस आहे. अच्छा, म्हणजे हार्बर लाईननी जातोस? नाही वन लाईनर म्हणजे सिरियल मध्ये फक्त आम्हाला एका डायलॉग साठी घेतात. एका डायलॉग साठी? म्हणजे दुसरा डायलॉग आला की बजेट वाढतं. अच्छा, म्हणजे तुमचा पर डे बिरडे वाढतो काय? तेवढं सोडून सगळं वाढतं. म्हणजे रिटेक वाढतो, मग फिल्मचे डबे वाढतात, मग जेवणाचे डबे येतात, शिफ्ट वाढते ना, मग सगळे कलाकार माझ्या नावाने खडी फोडतात. डिरेक्टर असा माझ्या नावाने केस उपटत फिरत असतो माहितीये. पण असं होतं. तुम्हाला माहितीये मुघल आझम? हा. मुघल आझम 14 वर्ष का लागली? का? माझे आजोबा काम करायचे त्यात. हो का? 4 लाईनचा असा डायलॉग दिला उर्दू. कोणता? खाला जान हमारे इस महल को बांधने के लिए तकरीबन 14 साल लगेंगे. तकरीबन 14 वर्ष आजोबांना लागली ते 4 डायलॉग बोलायला. म्हणजे खानदानापासूनच प्रॉब्लेम चालू आहे तुमचा. खानदाना आमच्या खानदानातल्या ऍक्टर्स साठी असे डायलॉग लिहिले गेलेत स्पेशली. खूप फेमस झाले. कोणते डायलॉग सांग ना. अभिनंदन, तुम्ही बाबा झालात. अब तुम्हें दवा की नहीं दुआ की जरूरत है. वाह. पकडो चोर को. कोर्ट इज ऍडजन. दॅट्स माय लॉर्ड. तुम्हाला सांगतो आमच्या वन लाईनर ऍक्टरना फ्युचर मध्ये खूप फ्युचर आहे. फ्युचर मध्ये फ्युचर? हा, म्हणजे आमचे आद्य गुरु आहेत ना, त्यांनी हे पुरातन काळातच ओळखलेलं. हे जे घर वगैरे बघतोच नाही, कार सगळं वन लाईनर वर कमवलं मी. वन लाईनर वर सगळं. तुला नाही कळणार रे, तू साधा भुरटा चोर. तुला नाही कळणार आमची ऍक्टिंग. ऍक्च्युली काय माहितीये का, मी पण असं मधून मधून करतो ऍक्टिंग. ओके ओके ओके. कुठे कुठे गेले साधारणतः ऍक्टिंग तुम्ही? ऍक्टिंग म्हणजे गणपतीमध्ये, परत आता परवा रम्याची हळदी होती त्याच्यामध्ये, परत पक्या आहे ना, पक्या परवा त्याचा आजा वारला, फुल ऍक्टिंग केली. फुल ऍक्टिंग. हे बाकीचं कळलं, गणपती वगैरे. पक्याचा आजा वारल्यावर काय? पक्याचा आजा एक नंबर खवाट, त्याची माझी फुल ठसन होती. तो मेला, मला खूप आनंद झाला. 3 बियर पियालो, फुल आनंद मध्ये, खुशीमध्ये. पक्या समोर ना, पण कसं त्याच्या समोर आपण आनंद जाहीर करणार ना, म्हणून मी फुल गेला माझा आला. एवढा रडलो ना, नातेवाईक कन्फ्यूज, चाळीतले माणसं कन्फ्यूज, आजा ह्याचा होता की पक्याचा होता. म्हणजे मला आता कळलं तू हौशी कलाकार आहेस. हौशी नाही, माझी मावशी कलाकार होती. कलाकार. काय काय येतं साधारणतः ऍक्टिंग? कौन है तू, क्या है तेरा, हाँ कौन है तू. नीट गप आधी चादर घालून दे. कास्टिंग कोऑर्डिनेटर पण आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही कास्टिंग करता का? आणि माझ्याकडे जो काम करतो ना, त्याला पटकन काम मिळतं. पटकन. काय करतो, माझ्या ओळखीचे डिरेक्टर आहेत ना, त्यांच्याकडे मी त्या ऍक्टरला घेऊन जातो. बोलतो सर देखो, हाँ ये रोल के लिए 2 ही जन है, एक मैं एक ये, कौन करेगा? डिरेक्टर स्वतः मेकअप करायला लागला. तू जा घरी, ह्याला ठेव बोलतो. लगेच काम मिळतं. मला मिळणार acting. मिळणार म्हणजे तुला पैसे पण मिळणार. मला पैसे मिळणार, मी फुल टीव्ही दिसणार. 750 रुपये पर डे मिळतील तुला, त्यातले 150 रुपये माझं कमिशन. वा वा सर, वा वा सर, तुम्ही माझ्यासाठी एवढं करता आणि मी तुमच्या घरी चोरी करेल. गप गप रडू नको, गप रडू नको. रडलास तरी 150 रुपये द्यावे लागतील तू, त्याला काय पर्याय नाही. देणार ना सर. चल फोटो काढ, फोटो दे, फोटो 2 लगेच फॉर्म भरून घेतो. फोटो नाही आणले मी.
आईला आता माझं मोबाईल मध्ये काढ. मोबाईल कुठं माझं? हे ते सर ऍक्च्युली अरे हे खिशात कसं काय आला मोबाईल? आयुष्यभर खिशात. ही ऍक्टिंग जरा सिरियल साठी वाचून ठेवा, तिकडे करावं लागेल थोडं. बरोबर आहे. हे काय ते चौकीत पाठी घेऊनच उभा राहतो ना. हात खाली कर. ओके ठीक आहे, 5,000 रुपये दे. 4 फुटाचे 5,000? नाही फोटोचे नाही रे, ऍडमिशन फी 5,000 रुपये. नाहीत माझ्याकडे हो 5,000 एवढे. काय फालतूगिरी यार, तू चोरी करायला जा, चोरी करून आगे मोबाईल चोरी कर जा. तुला काय न्यायचं नाही सगळं नाही माझ्या घरात. अरे, अरे, माझ्या काय ऐक- रात्री डिरेक्टर मीटिंग आहे, तुम्हाला देईल काय नाही ऐका ऐका ना ऐका अरे ना. ह्याला काय अर्थ आहे यार? मी काय- करिअर करतो तू 5,000 रुपये देऊ नाही शकत? ऐका ना मी काय बोलतो, एवढा जज्बाती होऊ नका ना. मी देतो ना 5,000, पण मला फुल ऍक्टिंग करायला भेटणार ना? फुल भेटणार आधी पैसे दे. देणार ना? मी दिसणार ना? तुझा ऍड्रेस? ऍड्रेस ना, 1 मिनिट. नाही माझं कार्ड. चोर पण कार्ड घेऊन फिरायला लागले. हा, बरोबर actually. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. फोन दे, फोन माझा आहे. तुला देतो मी, रोल देतो, नो प्रॉब्लेम. वाह वाह माँ, भैया को नौकरी मिल गई। अब हम मुनीम जी का सारा कर्जा चुका देंगे। माँ तुम्हारे कंगन हम लौटाएंगे, माँ तुम्हारा मंगलसूत्र भी लौटाएंगे, और पिताजी की वो पुरानी तस्वीर वो भी लौटाएंगे माँ, और ये हमारी हवेली भी लौटाएंगे माँ। माँ 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 माँ। हवेली नाही, आता हवेलात मध्ये जा तिकडे. हॅलो, हा पोलीस स्टेशन. हा एक ना चोर आला हो माझ्या घरी. या जरा लवकर या. नाही डिटेल्स सगळे घेतलेत, फोटो घेतलेत, ऍड्रेस घेतला, सगळं या. तुम्ही या लवकर या. काय फालतू यार, काय फालतूगिरी आहे. एवढा मी 5,000 दिले, परत एवढे मोठे मोठे डायलॉग बोलले तुम्हाला लगेच. कोणी सांगितलं एवढे डायलॉग बोलायला? अरे वन लाईनर ऍक्टर आहे, सगळे डायलॉग तू बोलायला आम्ही काय करायचं? म्हणून आता पोलिसांकडे जा. आता येतील पोलीस, बघ तू. फसाया ना तूने, क्या किया सिंगम तूने? हाँ अरे इसने मुझे फसाया. अरे बजा तू भाई, बजा रहा.